इथं भाकरी झालेल्या तर वाजले ते म्हणजे 6:30. छोटे झाले, छोटेने पकडत 1 2 3 4 5 6 7. चला मोदक वगैरे बनवून झाले, नैवेद्य दाखवून झालं आणि आता गौरांशला गपे वरती ये. आमच्या इकडचे ते काका आलेत, ते जेवायला बसलेत. गप ना, जेवायला बसले. त्यानंतर आम्ही जेवणार. वाजले म्हणजे 1:30. पीठ मळून झालंय. आता भेंडी कापून देते आईंना. माझ्या कमरेची हालत बेकार होणार आहे आज. भाकरी वगैरे करून झाल्या आणि 2-3 रील्स बनवल्या आणि हा गजराला नकली आईने दिलेला मला तो घातलेला आहे. आता आमच्या इथं रूममध्ये हॅलो गुड मॉर्निंग. कशात सर्व मस्ताना. आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये. छान सुंदर सकाळ झालेली आहे. आता बेड वगैरे आवरून घेते. जस्ट तयारी केली, मस्त पूजा केली, नाश्ता केला आणि मग तयारी केली. तर ही साडी मला वाटते झाले असतील 3-4 वर्ष झाले असतील या साडीला. मी ऋषीपंचमीलाच घेतलेली आम्ही सगळ्यांनी, पण सगळ्यांच्या खराब पण झाले असतील असं वाटते मला. माझी चांगलीच आहे. तरी पण लावले असेल मी 2-3 वेळा लावले. छान वाटते कलरसुद्धा असे. आणि ही डिझाईन बहुतेकांकडे होती, हीच कलरसुद्धा जातो कायकांचा आणि मग सफेद पडते. पण मी एकदा धुतलेली पण एवढं काय नाही झालं. तर जरा बोललं लावू द्या आता. आजपासून पाहुणे कालपासूनच चालू झाले पण आजसुद्धा चालू होतील, त्याच्यामुळे मग लावून घेतला आहे. अजून थोडासा गजरा होता, फुटवरचा आणला का बरा पडतो, मग तो होता तर लावला. गौरांसुद्धा लवकरच आंघोळ केले. यांनीसुद्धा सुट्टी घेतली. कशाला उद्या तर आम्हाला सगळ्यांकडं पाया पडायला जायचं आहे. आणि आता बघूया मोदक बनवायचे आहेत असं वाटते मला. आता दाखवते दुपारी मोदक बनवते पटकन आणि नारळ फोडायला सांगते. काही टाईम लागत नाही कारण संध्याकाळी मला बनवायला भेटणार नाही. संध्याकाळीसुद्धा अजून एक प्लॅन आहे, तो संध्याकाळी समजेलच तुम्हाला. वाजले ते म्हणजे 11 वाजायला आणि कशात काय हेच नाही अजून, म्हणून पटापट उरकून घेते आणि मग काय असेल ते तर तुमच्यासोबत शेअर करते. जर आवडलाच तर लाईकसुद्धा करा आपल्या चॅनलला आणि सबस्क्राईब करा. चला मोदक वगैरे बनवून झाले, नैवेद्य दाखवून झालं आणि आता गौरांशला गपे वरती ये. आमच्या इकडचे ते काका आलेत, ते जेवायला बसलेत. गप ना, जेवायला बसले. त्यानंतर आम्ही जेवणार. वाजले म्हणजे 1:30. यांच्या घरी जायला रडते. चला आता बसते मी जेवायला. मस्तपैकी गरम गरम भजी बनवले मी, बटाटा भजी. असं आहे जेवायला. तर आज मी एवढ्या मोठ्या टोपात घेतलंय. खोय घेते आता. तांदळाच्या भाकरी बनवायच्या आहेत मला 20-25. बघू आता किती वाजेपर्यंत होतात. वाजले ते म्हणजे 3:30 वाजता. आता मी स्टार्ट करणार खोय वगैरे घेऊन. मळेपर्यंत 4 वाजणार आणि मग बसून भाकरी बनवणार आहे मी. बघू किती होतात याच्या. एवढं पाणी तर घेतलेलं आहे मी आता, किती होतील तेव्हा. नाही तर मग परत खोय घेऊन परत भाजायच्या भाकरी. मी बनवलेले दुपारी मोदक. गरम गरम मस्त लागत होते. एकदम गरम गरमची चवच वेगळी. मस्त पाण्याला उकळे आले. पीठ टाकते याच्यात. पीठ मळून झालंय. आता भेंडी कापून देते आईंना. माझ्या कमरेची हालत बेकार होणार आहे आज. तर आता मी इकडं सुरुवात केलेली आहे भाकरी करायला आणि थोड्याशा झालेल्या आहेत. तर अजून बनवायच्या आहेत. त्याच्यानंतर मी परत खोय घेतली 10 भाकऱ्यांची आणि मग तेवढा 26 भाकरी पूर्ण केल्या. आज मी 26 भाकरी म्हटल्या आणि एवढं पीठ बाकी लई कंटाळा आला. तर भाकरी झालेल्या तर वाजले ते म्हणजे 6:30. छोटे झाले, छोटेने पकडत 1
2 3 4 5 6 7 8 9 10 हे पण छोटे 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 आणि त्या 2 छोट्या छोट्या 25 26 भाकरी झालेल्या आहेत. भाकरी वगैरे करून झाल्या आणि 2-3 रील्स सुद्धा बनवल्या आणि हा गजरा नकली आईने दिलेला मला तो घातलेला आहे. आता आमच्या इथं रूममध्ये बाजूचे रूम आहेत भाड्याने, त्याच्यात मलाई विकणारे भैये राहतात भाड्याने, तर त्यांना आम्ही दरवर्षी जेवण देतो, म्हणजे जेवतात आमच्या इथं ते गणपतीमध्ये. तर आता बनवलेलं आहे, आता जेवणार ते लोक, तर त्यांच्यासाठी भाकरी वगैरे बनवलेल्या. आता पाहुणे चालू होतील. 2-3 रील्ससुद्धा मस्त बनवून घेतल्या कोण नव्हतं तर इन्स्टाला सुद्धा टाकलेले आहेत मी आणि माझ्या यूट्यूबला सुद्धा शॉर्ट्समध्ये टाकलेले आहेत. तुम्ही बघून घ्या नक्कीच. आवडल्यास तर लाईकसुद्धा करा. चला आता नंतर भेटू.